नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वृश्चिक राशीसाठी हा एप्रिल महिना कोणकोणती चमत्कार घेऊन आलेला आहे। पण त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते आणि ती म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ पाहता, माझी माहिती ऐकता, परंतु तुम्ही त्याला रिप्लाय करत नाही आहात, मला कमेंट करत नाही आहात, तुम्हाला माझे व्हिडिओ किंवा माझी ही माहिती आवडती का नाही हे तुम्ही मला सांगत नाही आहात, शेअर करत नाही आहात। सो प्लीज तुम्ही लगेचच माझ्या चॅनलला, तुम्हाला जर आवडले असेल माझी माहिती तर लगेचच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राइब करा आणि खूप लोकांपर्यंत माझे हे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। तर आता आपण पाहूयात की वृश्चिक राशीसाठी हा एप्रिल महिना कोणकोणती फळं घेऊन आलेला आहे। तर तुमच्यासाठी हा महिना खूपच अनुकूल आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजेच महिन्याची सुरुवात बऱ्यापैकी अनुकूल राहणार आहे, अगदी तुमच्या मनाप्रमाणे राहणार आहे, परंतु महिन्याचा शेवट थोडासा तुमच्या अपेक्षेप्रमाणे उतरणार नाही। तर हरकत नाही, जी काही महत्त्वाची कामे तुम्हाला करावयाची असतील ती तुम्ही महिन्याच्या सुरुवातीलाच केली तर ते अधिक बरे होतील, म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळून जातील। हा महिना बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला अनुकूलच परिणाम देणारा सिद्ध होणार आहे। सोबतच तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये काही प्रमाणात बदल पण होण्याची शक्यता आहे। अचानकपणे जे काही तुमचे दैनंदिन व्यवहार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसून येतील आणि त्याचे परिणाम चांगले पण होतील किंवा वाईट पण होतील, पण त्याला डील तुम्हालाच करायचा आहे। अचानकपणे तुमच्या मनामध्ये एकाकीपणाची भावना उत्पन्न होऊ शकते का कोणास ठाऊक। तुम्हाला एक डिप्रेशन किंवा आपण खूप आहोत, आपल्याला कोणाला तरी बोलायचं आहे पण आपल्यासोबत कोणीच नाही, असं काहीतरी अचानकपणे भावना उत्पन्न होऊ शकते। जर असं काही झालंच तर लक्षात ठेवा, एकटं राहू नका। तुमचे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या घरात कोणी जवळचे मंडळी असतील त्यांच्यासोबत तुम्ही गोष्टी शेअर करा। जर तुम्ही जर तुमचा जोडीदार असेल तुमच्यासोबत किंवा तुमचा पार्टनर असेल, तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर नक्कीच त्यांच्यासोबत गोष्टी शेअर करा। कोणतीही गोष्ट अशी नाही की त्याचं सोल्युशन नसतं, तर प्लीज तुम्ही हे लक्षात ठेवा, एकटं राहण्यापेक्षा तुम्ही इतरांसोबत गोष्टी शेअर करायला शिका। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, नाहीतर तुमचा मानसिक ताण वाढेल आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर पण होऊ शकते। नात्यामध्ये असुरक्षा तुम्हाला वाटू शकते, काही गोष्टी घडतील आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये असुरक्षा वाटायला लागेल। तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून तुम्ही आपोआपच दूर जाण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही तुमच्या घरापासून पण अलिप्त राहण्याची शक्यता दिसत आहे किंवा तशी एखादी भावना तुमच्या मनामध्ये येऊ शकते। म्हणजे उगीचच मनामध्ये अशा काही गोष्टी घर करून बसतील ह्या महिन्यामध्ये, पण ह्या तुमच्यासाठी घातक आहेत किंवा चांगल्या नाही आहेत। अशा जर निगेटिव्ह गोष्टी तुमच्या मनामध्ये यायला लागल्या तर तुम्ही थोडंसं पॉझिटिव्ह जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्यासोबत बोला, वडीलधारी माणसं असतील त्यांच्यासोबत बोला किंवा काही मार्गदर्शन तुम्हाला घेऊ वाटत असेल, काही तुमचे असतील मार्गदर्शक व्यक्ती, त्यांच्याकडून तुम्ही नक्कीच मार्गदर्शन घेऊ शकता। परंतु ह्या सर्व गोष्टी तुमच्यावर हावी होऊ देऊ नका, नाहीतर ते कुठेतरी तुम्हाला डिप्रेशनमध्ये घेऊन जातील। तर ही एक गोष्ट अचानकपणे तुमच्या आयुष्यामध्ये ह्या महिन्यात घडू शकणार आहे, तर त्याचा तुम्ही नीट विचार करा, त्याच्याशी डील कसं करायचं आहे ते तुम्ही पाहायला गरजेचं आहे। तुमच्यासाठी साहजिकच हे विचार अजिबात उत्तम सिद्ध होणार नाहीत आणि त्यामुळे तुमच्या जवळचे व्यक्ती तुमच्यापासून दुरावण्याची पण शक्यता आहे। ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे जर तुम्हाला एखाद्याबद्दल काही वाटत असेल तर इतरांबद्दलच्या भावना प्रकट करायला तुम्ही शिका। मनातच गोष्टी धरून बसणे हे योग्य नाही, कारण तुमचा मानसिक ताण वाढू शकतो मी म्हटल्याप्रमाणे। तर ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। सोबतच ह्या महिन्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे तुम्ही एखादं जमिनीची डील करू शकता, एखादं प्रॉपर्टी तुम्ही विकत घेऊ शकता, तर ही खूपच एक चांगली गोष्ट आहे। सोबतच अजून एक त्याच्यावर सोने पे सुहागा आहे, ते म्हणजे वाहन खरेदी करण्याचे योग आहेत। बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घ्यायची आहे पण जमत नाही आहे, पण आता तसे योग आलेले आहेत, नक्कीच तुम्ही वाहन खरेदी करू शकता। अजून एक म्हणजे बऱ्याच दिवसापासूनचं जे स्वप्न आहे तुमचं विदेशी जाण्याचं किंवा परदेशी जाण्याचं, तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे। शिक्षणासाठी म्हणा, व्यवसायासाठी म्हणा किंवा फॅमिली ट्रिप म्हणा, तुम्ही प्लॅन करत होता, त्याच्यासाठी खूप कष्ट घेत होता, ते काय डॉक्युमेंट्स वगैरे असतील, विजा वगैरे असेल, काही जे प्रोसिजर आहे ते तुम्ही फॉलो करत होता, पण काही अडचणी येत होत्या त्याच्यामध्ये, मग तुमचं प्रत्येक वेळी शेवटपर्यंत जायचं आणि ते कॅन्सल होत होतं। तर हे आता अगदी योग्य वेळ आलेली आहे, योग्य योग आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच तुमचं परदेशी जाण्याचं स्वप्न ह्या महिन्यामध्ये पूर्ण होईल, त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या।
तुमचं शारीरिक स्वास्थ्य तुम्हाला ह्या महिन्यामध्ये सांभाळावे लागणार आहे, कारण शारीरिक काही जुन्या व्याधी परत डोकावर काढणार आहेत. काही वेळासाठी त्या कमी झालेल्या होत्या, पण आता पुन्हा ते तुम्हाला त्रास देण्यासाठी येतील, तर तिथे तुम्ही त्याची काळजी घ्या, विशेष काळजी घ्या. जर तुम्ही कुठे पैसे गुंतवणार असाल तर थोडंसं सावधान राहावं लागणार आहे, कारण सध्या त्याच्यासाठी अनुकूल वेळ नाही. म्हणजे तुम्ही पैसे गुंतवू शकता, परंतु तुम्हाला पाहिजे तसेच आर्थिक लाभ त्याच्यातून मिळेल की नाही हे सांगता येणार नाही. महिन्याच्या सुरुवातीला थोडंसं तुमच्या संतानाबद्दल कसली तरी तुम्हाला चिंता सतावीत राहणार आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप चिंतेत असणार आहात. तुम्हाला तुमच्या मानसन्मानाची विशेष काळजी ह्या महिन्यामध्ये घ्यावी लागणार आहे, कारण तिथे कुठेतरी दगाफटका होऊ शकतो. आपल्याकडून कोणत्याच प्रकारची चूक होणार नाही, कोणत्याच बाबतीमध्ये चूक होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यायला हवी आहे. तुमचं समाजामध्ये जे काही मानप्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, एक तुमची एक ओळख आहे, एक इमेज आहे, त्या गोष्टींना कुठेही इजा पोहोचू नये असं कृत्य तुम्ही करायला हवं, किंवा तुमच्याकडून त्याला इजा पोहोचेल असं कोणतंच कृत्य तुम्ही करू नका. कारण सध्या ह्या महिन्यामध्ये तशी तुमच्या मानसन्मानाला ठेस पोहोचली जाईल अशा काही गोष्टी किंवा काही घटना घडू शकतील, आणि ते पण वैयक्तिक तुमच्या हातून. मग इथे थोडीशी विशेष करून तुम्हाला ती काळजी घ्यायची खूप गरज आहे. तुमच्या नातेसंबंधांमध्ये प्रेम, आपुलकी, विश्वासामध्ये भरभरून वाढ होणार आहे. त्यामुळे कौटुंबिकदृष्ट्या हा महिना खूपच अनुकूल असणार आहे. आपला जोडीदार तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये मदत करेल, आणि तुम्हाला कोणत्याही बाबतीत कठीण अडचणी जरी आल्या तरी तुमचा जोडीदार तुम्हाला त्या कामामध्ये सुद्धा तुमच्या सोबत उभा राहील आणि तुम्हाला बरोबर सहकार्य देईल, प्रत्येक अडचणीमध्ये तुमची साथ देईल, आणि त्यामुळे तुम्हाला पण खूप आत्मविश्वासात वाढ झाल्याचे दिसेल, आणि तुम्ही कोणतेही काम एक कॉन्फिडन्सनी आणि एक वेगळ्याच हिमतीने कराल, आणि त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच यश पण मिळवाल. अचानक नातेवाईकांकडून एखादी आनंदी वार्ता समजू शकतील. विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. त्यामुळे जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच प्रयत्न करा, विवाह जुळतील. एखाद्या वेळेस लगेचच लग्न पण होईल, तर त्यासाठीही तुम्ही तयार राहा. सगळीकडे एक आनंदी वातावरण असणार आहे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांच्यासाठी महिन्याची सुरुवात खूपच उत्तम आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये मदत करेल. तुमच्या नात्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. तुमच्या नात्यामधला जो कॉन्फिडन्स आहे तो पण तुम्हाला वाढल्यासारखा वाटेल. तुम्ही एकमेकांबद्दल कॉन्फिडंट असणार आहात की तुम्हाला एकमेकांसोबतच आयुष्य घालवायचं आहे वगैरे वगैरे. काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एकमेकांबद्दल समजू शकतील ह्या महिन्यामध्ये. म्हणजे तुम्ही एक स्टेप पुढं पण जाऊ शकता, किंवा तुमच्या नातं हे प्रेमाने अजून जास्त बहरेल, फुलेल. तरी तुम्ही त्याची पूर्ण आनंद घेण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांना तर त्यांच्या व्यवसायामध्ये ह्या महिन्यापुरतं का होईना पण चढ उतार पाहायला मिळणार आहेत. तुम्ही जर भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहात किंवा एखादा नवीन व्यवसाय तुम्हाला करावायचा आहे तर थोडंसं सांभाळून करावं लागणार आहे, कारण नुकसान होण्याची शक्यता इथे दिसत आहे, किंवा तुमचे निर्णय कुठेतरी चुकल्यासारखे तुम्हाला वाटतील. त्यामुळे तुम्हाला कोणतेही निर्णय घेताना खूप विचार करून घ्यावे लागतील. विशेष करून आर्थिक व्यवहार जर तुम्ही करणार असाल तर खूप सांभाळून करा, कारण इथे दगाफटका होण्याची शक्यता दिसत आहे. व्यवसायानिमित्त कुठेतरी प्रवास पण कराल, त्या प्रवासातून तुम्हाला लाभच मिळतील, आणि महिन्याचा शेवट तुमच्या व्यवसायासाठी अगदी शुभ असे परिणाम देणारा जाणार आहे. नोकरी करणाऱ्यांना मात्र त्यांना नोकरीमध्ये खूप कामात वाढ झाल्यासारखे दिसून येणार आहे. तुमचा खूप व्याप वाढेल. तुम्हाला भरपूर ह्या महिन्यामध्ये जबाबदाऱ्या वाढतील, कामाचा ताण वाढणार आहे. तुमचे हितचिंतक तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये समस्या उत्पन्न करतील. म्हणजे तुमचे आसपासचे जे लोक आहेत ज्यांना वाटत असतं की तुम्ही पुढे जाऊ नये, असे तुमचे जे हितचिंतक आहेत, आपण असं म्हणूयात त्यांना, तर ते तुम्हाला पदोपदी त्रास देण्याचा प्रयत्न करतील, तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. तर इथं तुम्हाला काळजी घ्यायची आहे की कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. तुमचं काम फक्त तुम्हीच करा. तुम्ही जर इतरांवर विश्वास ठेवून तुमचे काही काम त्यांना सांगितलं किंवा तुमच्या काही गोष्टी जर त्यांच्यासोबत शेअर केला तर ते तुमचा नक्कीच फायदा घेतील आणि त्याचा तुम्हालाच परिणाम भोगावा लागणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. अजिबात दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नका. वरिष्ठ अधिकारी मंडळी तुम्हाला तुमच्या कामामध्ये मदत नक्कीच करतील.
आणि तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यामध्ये पण ह्या महिन्यात समर्थ असणार आहात। फक्त एवढंच की विश्वास लगेचच कोणावरही ठेवू नका। करिअरच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा महिना खूपच अनुकूल आहे, परंतु थोडंसं तुम्हाला कष्ट जास्त करावे लागणार आहे। म्हणजे कसं तर तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत आहात तर नक्कीच तुम्ही व्यवसाय करू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं आधी परिश्रम घ्यावा लागणार आहे, कष्ट घ्यावे लागणार आहेत। मग कुठं तुमचं जे स्वप्न आहे व्यवसायपूर्तीचं ते पूर्ण होईल, किंवा एक तुम्हाला स्टार्टअप बिझनेस सुरू करायचा आहे तर ते पण स्वप्न पूर्ण होईल। पण त्याच्यासाठी जी पहिलं तुम्हाला प्रिपरेशन आहे ते तुम्हाला आधी करावं लागणार आहे। हा महिना तुमच्यासाठी स्टार्टअप बिझनेससाठी खूपच उत्तम आहे, नक्की सुरुवात करू शकता। जे कोणी व्यक्ती नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना मनासारखी नोकरी मिळेल, परंतु मनासारखीच जशी पाहिजे तशी नोकरी अजून तर मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे। नोकरी मिळेल, परंतु जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समाधानी राहावं लागणार आहे। महिला वर्गाला तर हा महिना खूप छान असणार आहे। जे कोणी महिला नोकरी करत असतील, वर्किंग वुमन असतील तर तुम्हाला तुमच्या विरोधकांवर ह्या महिन्यामध्ये मात करावी लागणार आहे, कारण ते तुम्हाला नक्कीच त्रास देण्याचा प्रयत्न करतील। सर्व काही पहिल्यासारखे होईल, परंतु तुम्हाला थोडंसं एक सावधान राहावं लागणार आहे। तुमच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी कोणी तुमची परीक्षा घेत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला आधी सज्ज राहावं लागणार आहे। स्वतःची तब्येत पण खूप सांभाळावी लागणार आहे, कारण अपचनाचे त्रास तुम्हाला ह्या महिन्यामध्ये होण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच ज्या कोणी महिला बिझनेस करत असतील, बिझनेस वुमन असतील तर त्यांच्यासाठी पण काही नवीन संधी उपलब्ध होतील। स्वतःच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे। विद्यार्थी वर्गाला मात्र खूपच उत्तम असा हा महिना आहे। तुमची सर्वार्थाने प्रगतीच होणार आहे, एकाग्रतेमध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल। तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुम्हाला अजून जास्त प्रमाणामध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत। आणि विशेष म्हणजे ज्या कोणा विद्यार्थ्याला किंवा ज्या कोणा व्यक्तीला उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये ॲडमिशनसाठी तुम्ही प्रयत्न करत होता तर नक्कीच आता ते स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे। उच्च शिक्षणासाठी तुम्हाला नक्कीच ॲडमिशन मिळून जाईल, तुमचं स्वप्न पूर्ण होईल, तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल। स्वास्थ्य तुमचं ह्या महिन्यामध्ये मध्यम स्वरूपाचं असणार आहे, म्हणजे कधी खराब होईल किंवा कधी व्यवस्थित असणार आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी पदोपदी घ्यावी लागणार आहे। जुने आजार जरीच नीट झालेले असतील किंवा जुन्या व्याधी संपल्या असतील असं तुम्हाला वाटत असेल, तोपर्यंतच एखादा नवीन आजार पुन्हा निर्माण होईल किंवा नवीन आजाराचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो। तुमच्या इच्छाशक्तीमध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे आणि त्या जोरावर तुम्ही कोणतंही अशक्य काम शक्य करून दाखवाल। एकंदरीतच जर पाहिलं आपण तर बघा, सर्वार्थाने हा महिना अनुकूलच आहे, शुभच आहे असं म्हणायला हरकत नाही। तुमच्यासाठी ह्या महिन्यात तुमचा शुभ अंक हा 8 असणार आहे आणि शुभ रंग हा निळा असणार आहे। सोबतच जर काही प्रॉब्लेम्स असतील, काही व्याधी असतील तर तुम्हाला त्या सर्व गोष्टीतून मुक्त होण्यासाठी श्री गजानन आणि देवीची उपासना करणं हे खूप गरजेचं आहे। श्री गजाननाची उपासना करा, देवीची उपासना करा, म्हणजे सर्व काही मनासारखे परिणाम मिळतील। तरी तुम्हाला मी आज दिलेली ही माहिती कशी वाटली ते मला लगेच कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। मला सांगा तुम्हाला आवडली का नाही। अजून जर तुम्हाला कोणती दुसरी माहिती हवी असेल तर तरी पण मला तुम्ही विचारू शकता, मी ती पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन। सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।